जय हरी. एकादश स्कंध भाग 142. काल आपण पाहिलं की आत्मा हा देहातच असतो. एखाद्याला प्रश्न पडेल की आत्मा देहात अडकला कसा? त्याचं एकच उत्तर देता येतं ते असं की माया नावाची ईश्वराची एक विलक्षण शक्ती आहे. तिच्यामध्ये चैतन्याचं जे प्रतिबिंब पडतं त्याला जीव म्हणतात. प्रतिबिंबाला अभ्यासानं मी म्हणणं ही अविद्या होय. अविद्या वासनारूप आहे. वासना मूळ स्वरूपाचा विसर पाडते आणि देहोहम असा विपरीत भास निर्माण करते. खरं काय आहे? सोहम असं आहे, पण ही वासना विपरीत भास निर्माण करून देहोहम म्हणजे हा देह म्हणजेच मी आहे असं विचार करते. तर साधनाने ती विपरीत भावना जी आहे किंवा विपरीत भास आहे ती साधना केली तर ती नाहीशी होऊ शकते. आणि नाहीशी करावी, कारण हा नरदेह खरा त्याच्यासाठी प्राप्त झालेला आहे ना. नाथ महाराज पुढे सांगतात की शुद्ध आत्मस्वरूप देहात अडकून परतंत्र कसं झालं हे सांगणं कठीण आहे, परंतु वासनात्मक सूक्ष्मदेह स्वस्वरूपाचा विसर पाडतो हे मात्र खरं. सर्व दृश्यसृष्टी सूक्ष्मातून आकार घेते. त्यात सत्यबुद्धी ठेवून जीव नादी लागला म्हणजे त्याला आत्मसुखाची विस्मृती होतेच होते, पण दृश्यसुखाची विलक्षण चटक लागते. एखादा सार्वभौम राजा स्वप्नामध्ये भिकारी होऊन गरिबाच्या घरी अन्न मागायला जातो. एखादा शिळा तुकडा त्याच्या हातावर पडला म्हणजे स्वतःला धन्य मानतो. त्याचप्रमाणे स्वानंद सम्राट खरा मी अविद्यारूप झोपेमध्ये मी देहधारी, मी श्रीमंत, मी अधिकारी अशा देहात्मबुद्धीनं वावरतो आणि थोडं इंद्रिय सुख पदरात पडलं की मी मोठा आनंद मानतो. हा भ्रम नाहीसा होण्यास सद्गुरूने सांगितलेल्या साधन मार्गानं जाणं हाच उपाय आहे. अविद्या जशी सूक्ष्म आहे तसंच साधन देखील सूक्ष्म असायला पाहिजे. ज्याप्रमाणे काट्यानं काटा काढून टाकावा त्याचप्रमाणे साधनरूप सद्विद्येनं देहबुद्धिरूप अविद्या काढून टाकावी. चिकाटीनं साधन करून एकदा का आत्मज्ञान प्रकट झालं म्हणजे देहभान नाहीसं होऊन आत्मज्ञान प्रगट होतं. आत्मानुभवाचं वर्णन हे खरं तर तसं करताच येत नाही. आता आत्म्याचा साक्षात्कार हा संत जीवनाचा गर्भ आहे. तो प्राप्त व्हावा म्हणून साधनांचे हे सगळे श्रम असतात. आत्मानुभव अनंत असल्यानं त्याच्या अनंत अंगांचं वर्णन करता करता सत्पुरुषांचे ग्रंथ भरून जातात. या ठिकाणी वृत्तीलय कशी पावते त्याचं वर्णन नाथ महाराजांनी सांगितलेलं आहे की सद्गुरूने दाखवलेल्या मार्गानं अनेक वर्ष अभ्यास करून साधकाचं मन दैवी संपत्तीनं संपन्न होतं. आत्मानुभूतीची तळमळ त्याला लागते. त्याची वृत्ती अत्यंत सूक्ष्म बनून सद्गुरूच्या कृपेची वाट पाहते. रजतमाचा नाश होऊन शुद्ध सत्वाचा प्रभाव पडला की गुरुकृपा होऊन आत्मसाक्षात्कार होतो. देहोहम हे जाऊन ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी असा अनुभव येतो. तोही क्षीण होऊन सोहम हंसाची बोळवण होते. विश्वाचं भान नाहीसं होतं आणि जिकडे तिकडे परमानंद माजून राहतो. वाणी जिथे पोहोचू शकत नाही त्या तत्पदाला वृत्ती पोहोचते. अर्थात सगळं द्वैत विलीन झाल्यामुळं वृत्तीची वाढ खुंटते. आनंद स्वरूपात बुडाल्यानं तिचं भान तिला राहत नाही. गंगा समुद्रात गेली की समुद्रच बनते. पाण्यात मीठ गेलं की ते तद्रूप होतं. त्याचप्रमाणे वृत्ती आत्म्यात मुरली की एका शुद्ध परमानंदाशिवाय काहीही उरत नाही. परमानंद ज्ञानस्वरूप आणि स्वयंप्रकाश आहे. अविकारी, अविनाशी, अकर्ता, अभोक्ता, उदास आणि निर्विशेष आहे. त्याला कोणत्याच प्रकारचे विकार नाहीत. तो अविनाशी आहे म्हणजे त्याचा कधीही नाश होणारा नाही आहे.
तो कर्ता आणि भोक्ता याच्या पलीकडचा आहे आणि म्हणून निर्विशेष, त्याला विशेषणही कोणतीच नाही आहेत आणि अशा पद्धतीने तो सर्व मानवी कल्पनांच्या पलीकडे आहे. इथे वृत्ती जाऊन पोहोचली की संसाराची निवृत्ती होते. ही उत्तमावस्था वृत्तीला प्राप्त होण्यासाठी मनापासून चिकाटीनं केलेलं साधन ते उपयोगी पडतं. उपनिषदांमध्ये वर्णन केलेली अवस्था हीच अशीच आहे. आता यामध्येही असं असतं की एखादी गोष्ट एकाने सांगितली की सगळ्यांना मान्यच झाली पाहिजे असं काही नाही आहे. म्हणून अध्यात्मवादाच्या आड येणारे 2 मतप्रवाह नाथांनी पुन्हा पुन्हा सांगितले आहेत. एक चार्वाकांचा जडवाद आणि दुसरा मीमांसकांचा कर्मवाद. विशेषतः कर्मवादी पूर्वमीमांसक यांच्या काळी जास्त लोकप्रिय झाल्यानं नाना प्रकारच्या यज्ञांना आणि व्रतवैकल्यांना अवास्तव महत्त्व आलं होतं. अर्थात त्यामुळे निष्काम कर्मरूपी अध्यात्मवाद लोकांच्या नजरेत भरेनासा झाला. वास्तविक कर्मवाद हा देखील जडवादाचंच एक सोंग आहे. त्याच्या नादी साधकानं लागू नये हा विषय इथे सांगितला नाथ महाराजांनी. नाथ महाराज म्हणतात की पूर्वमीमांसक ईश्वराचं अस्तित्व मानत नाहीत. जीव नित्य आणि अनंत आहेत असं म्हणतात. जीवाच्या कर्तेपणानं सगळ्या गोष्टी घडून येतात, म्हणून जीवानं वेदांतात सांगितलेलं कर्म इथे करून स्वर्गामध्ये नाना प्रकारचे विषय भोगावे हेच जन्माचं सार्थक आहे. त्यांच्या मते ही दृश्यसृष्टी असल्यामुळं तिचा ईश्वर म्हणून कोणी करता नाही. वैराग्य, संन्यास, निवृत्ती, हे मोक्ष, आत्मज्ञान वगैरे वगैरे वेदांत्यांच्या भ्रामक कल्पना असून वेडे लोक त्यांच्या नादी लागतात. पूर्वमीमांसावादी मोठे शब्दचतुर असतात आणि कोट्यांवर कोट्या लढवून आपलं मत प्रस्थापित करतात. पण जरा खोल विचार केला तर त्यांची मतं विवेकाला टिकत नाहीत. प्रवृत्ती खरी आहे असं म्हणावं तर तिच्यामध्ये जीवाला अनेक प्रकारची सुखदुःख भोगावी लागतात हे प्रत्यक्ष दिसतं. जीवामध्ये वासनेची दांडगी हाव असते. त्यापायी तो दृश्य वस्तूंच्या मागे धावतो. परंतु ज्या देहाच्या आधारात काय म्हणालो होतो आपण की जीवामध्ये वासनेची दांडगी हाव असते, त्यापायी तो दृश्य वस्तूंच्या मागे धावतो. परंतु ज्या देहाच्या आधारानं आपली वासना तृप्त करण्याचा तो प्रयत्न करतो तो देहच मुळी काळाच्या अधीन असतो. आईच्या पोटात असताना जीवाला दुःख भोगावं लागतं. इतकंच नाही तर जन्माला आल्यानंतर नाना प्रकारची दुःख नाईलाजानं त्याला भोगावी लागतात. कर्मवादी म्हणतात त्याप्रमाणे जीव हा स्वतंत्र कर्म करता नाही. त्याची परतंत्रता प्रत्यक्ष दिसते. जीवाला स्वतंत्रता असते तर तो दुःख भोग कधीच आपणहून न भोगता दुःखाचं मूळ जे पाप ते त्यानं कधीच केलं नसतं. जीव जी कर्मे करतो त्याची फळं देणारा निराळाच असतो. तोच त्याला सुखदुःख भोगायला लावतो. म्हणून ईश्वर कर्मफळदाता असून त्याचीच सत्ता श्रेष्ठ आहे. मला दुःख व्हावं असं कुणालाही मनापासून वाटत नाही, तरी पण त्याला दुःख भोगावंच लागतं की नाही. याचा अर्थच असा आहे की सुखदुःख भोगण्यात जीवाला स्वतंत्रता नाही. खरं तर कसं आहे, ईश्वर, संत आणि जीव यांचा जर विचार केला ना तर ईश्वराला येण्यामध्ये पारतंत्र्य आहे आणि जाण्यामध्ये ईश्वर स्वतंत्र आहे. मनुष्य येण्यातही पारतंत्र्य आहे आणि जाण्यातही पारतंत्र्य आहे. पण संत यांना येण्यातही स्वतंत्रता आहे आणि जाण्यातही स्वतंत्रता आहे. आता हे सुखदुःख या जीवानी भोगले नसते ना, कारण का त्याला भोगण्यामध्ये स्वातंत्र्य नाही आहे, म्हणून त्याला हे भोगणं भाग पडतात. पण संतांचं तसं नाही. संत हे विदेही अवस्थेमध्ये असणारे असतात, त्याच्यामुळे त्यांना सुखही नसतं आणि दुःखही नसतं. आता यावर कर्मवादी म्हणतात की
जीवाला यथासांग कर्म करणं कळत नाही, म्हणून तो दुःख भोगतो. जे कर्म जाणणारे असतात ते सुख पावतात, हे त्यांचं म्हणणं बरोबर नाही. कारण जे सदाचार संपन्न श्रोत्रिय, याज्ञिक आणि अग्निहोत्री असतात ते यथासांग कर्म करतात, पण त्यांना देखील अनेक प्रकारची दुःख भोगावी लागतातच. आता तात्पर्य काय? जे यथासांग कर्म करतात ते दुःख भोगतात आणि जे कर्म करत नाहीत तेही दुःख भोगतात. कर्म फलदाता जो ईश्वर, त्याला दोघंही विसरतात, हे त्यांच्या दुःखाचं कारण आहे. भगवंताला जे कर्म अर्पण होतं तेच खरं यथासांग घडतं. त्याला अर्पण न करता केलेलं पुण्यकर्म तेच पातक आणि तेच दुःख होय. कर्म करताना जर त्यात काही न्यून पडलं, अर्थात काही कमी जास्त असेल, तर तिथे भगवंताचं स्मरण करावं. नामाचं सामर्थ्य असं आहे की कर्मातील न्यून पूर्ण होतं. कर्म सुटत नाही हे खरं, परंतु कर्मातून कर्मठपणा निर्माण होतो, हा त्याचा मुख्य धोका होय. यज्ञपुरुष श्रीकृष्ण याज्ञिकांकडे स्वतः अन्न मागायला गेले तेव्हा त्यांनी ते दिलं नाही. म्हणून जे लोक कर्म कृष्णार्पण करत नाहीत, यज्ञपतीला चुकवून यज्ञयाग करतात, त्यांना कर्तेपणाचा अभिमान होऊन दुःख भोगावं लागतं. आणि कसं झालं होतं मग? त्या वेळेस भगवंतांनी सांगितलं होतं सगळ्या सवंगड्यांना की जा आणि मला भूक लागली आहे, तर काय अन्न शिजतंय ते घेऊन या, तिकडे धूर दिसतोय तिकडून घेऊन या. मग या ब्राह्मणांनी जे कर्मठ होते, जे कर्म करणारे होते, ते म्हणाले, हे असा कशाचा कृष्ण हे खातो? आम्ही इथे यज्ञ करतोय, आहुत्या देतोय, व्हा इकडून मागे व्हा, नाही तर लाकडाने बडवून काढू. आणि मग ते पळत पळत गेले कृष्णाकडे आणि म्हणाले, अरे म्हणे ते आम्ही जीव वाचवून आलो. परत कृष्ण म्हणतो, आता असं करा म्हणे की त्या जिथं यज्ञ चालू आहे त्याच्या मागच्या बाजूनी जा, जिथं स्वयंपाक सुरू आहे ना तिकडे जा म्हणे, त्यांच्या स्त्रियांकडे जा. आता सवंगडी म्हणाले, कृष्णा अरे कशाला ते जळते लाकडं आमच्या पाठीत घालतील, आमचा जीव तिथेच जाईल, उगी कशाला आम्हाला पाठवतो? नाही म्हणाले, जा. आणि मग या ज्या त्यांच्या पत्नी होत्या सगळ्यांच्या, त्यांना सांगितलं की कृष्णाला असं असं भूक लागली. त्या जसे भांडे शिजलेले तसेच्या तसे घेऊन आल्या, या भगवंताला आणि त्यांच्या मित्रांना पोटभर जेव घातलं आणि मग त्यांना भगवंताचं दर्शन झालं. याचा खूप आनंद झाला. आणि त्यांचे जे पती होते, फक्त कर्म करणारे होते, त्यांना मात्र उलट कर्माचा खटाटोप माहीत नसतो आणि मग त्यांना ते दुःख झालं. ते फक्त यथासांग कर्म कसं करावं हेही त्यांना नीट कळत नाही आणि मग त्यांना ते दुःख झालेलं होतं ना, ते याच्याचमुळे. आणि हे जे असे कर्मठ, त्यांच्या मनात ईश्वराविषयी निस्सीम श्रद्धा असेल तर त्यांच्या कर्माची होळी होते आणि त्यांना आत्मसुख प्राप्त होतं. कर्माची होळी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अभिमान जात नाही. वास्तविक गोपींची कर्म, त्यांचा धर्म, त्यांचं समाजातील स्थान हलकंच होतं, परंतु त्यांच्या जीवाला पुरुषोत्तमाची आवड लागल्यानं त्या परमानंदाला पोहोचल्या. कर्मठ लोकांना कर्तेपणाचा अभिमान फार बाधतो. जय हरी.